नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एमसीक्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या काही जागा निघालेल्या आहेत। तर त्या संदर्भामध्ये आपण प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपर भाग 13 आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ते TCS पॅटर्न नुसार होणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर डेली आपलं रोज सकाळी 10 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की केंद्र सरकारने कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून काय घोषित केला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 25 जानेवारी। तर 25 जानेवारीला केंद्र सरकारने काय राष्ट्रीय मतदार दिन म्हणून काय घोषित केलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आफ्रिका खंड। तर हिऱ्याच्या खाणी या आफ्रिका खंडामध्ये काय विपुल प्रमाणात आहेत। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुती कापड उद्योग। तर भारतातील सर्वात प्राचीन उद्योग हा काय सुती कापड उद्योग आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या उत्पादनास कोणते प्रमाणपत्र दिले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इको मार्क। तर पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या उत्पादनास इको मार्क्स काय हे प्रमाणपत्र दिले जाते। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, कोणता शासकीय महसुलाचा सर्वात महत्त्वाचा काय स्रोत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर योजना। तर कर योजना हे शासकीय महसुलाचा काय सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, स्टॉक्स एक्सचेंजरवर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेबी। तर स्टॉक एक्सचेंजरवर सेबी या संस्थेचे काय नियंत्रण असते। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, राज्यपालाची नेमणूक कोण करतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती। तर राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करत असतात। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1993। तर भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993 या वर्षी काय केलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून काय घोषित केला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8 मार्च। तर 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून काय घोषित केला जातो। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केव्हा झाली। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 24 ऑक्टोबर 1945 रोजी। तर संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 या साली काय झालेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी कोण असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती। तर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती असतात। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, पंचशील तत्व 1954 साली कोणी अधिकृतपणे मांडली। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंडित जवाहरलाल नेहरू। तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्व काय 1954 साली काय अधिकृतपणे मांडलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, भारताच्या न्यायाधीशांना
प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय न्याय अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भोपाळ. तर भारताच्या न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय न्याय अकादमी ही भोपाळ या ठिकाणी आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14, सत्यमेव जयते कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सत्यशोधक सभा. तर सत्यशोधक सभा या संस्थेचे ब्रीदवाक्य काय? सत्यमेव जयते आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर झोंबी नावाची प्रसिद्ध कादंबरी ही कोणी लिहिली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आनंद यादव. तर आनंद यादव यांनी झोंबी नावाची प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी एमसीक्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.